रामटेक मतदारसंघात बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्याच्या कृतीवरनं माजी मंत्री सुनील केदार यांनी सारवासारव केली आहे। उद्धव ठाकरेंसह गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी झाल्याचं केदार यांनी म्हटलंय। बंडखोराला पाठिंबा देताना त्रासच झाला, मात्र आमदार आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा दिला असं ते म्हणाले। मी आणि श्यामकुमार बर्वेनी आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय आता बसून निर्णय घेतला। तुम्हाला काय वाटतं की आम्हाला काही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही? कारण हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब, बिना कोर्टाचा वकील आहे, कधीच कोर्ट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी। उद्धवजी आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यावर चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। तर आमदार आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा दिला असं हे वक्तव्य होतं। आपल्यासोबत आता शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आशिषजी आपलं स्वागत आहे। तुम्ही ऐकलं सुनील केदार यांनी तुम्हाला धडा शिकवण्यासाठी बंडखोरीला पाठिंबा दिलाय असं म्हटलंय, तुमची यावर प्रतिक्रिया काय? असं आहे की स्वतः जे व्यक्ती उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत शपथ घेतात शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूच्या समोर, तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणू, आणि स्वतः ते उद्धवजीकडे वारंवार गेले। उद्धवजींनी त्यांना नाकारलं। त्यांना खऱ्या अर्थाने उद्धवजीची शिवसेना पूर्णपणे संपुष्टात आणायची होती, आणि आम्ही जेव्हा उद्धवजी सोबत होतो तेव्हा तशाच पद्धतीची ट्रीटमेंट ते आम्हालाही देत होते। ते मंत्री होते, आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन आम्हाला आमचा अवमान करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो। आणि आता जेव्हा त्यांनी अशा पद्धतीची उद्धवजीची फसवणूक केली आणि त्यांच्याबद्दल खरं प्रमाणपत्र उद्धवजीचे जे विदर्भाचे संपर्क प्रमुख आहे भास्कर जाधव यांनी त्यांना पूर्णपणे एक्सपोज केलं, असं एक्सपोज केलं की पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची प्रतिमा खराब झाली। त्यामुळे आपली अब्रू झाकण्यासाठी आणि आपली प्रतिमा खराब झालेली आहे त्याला डिफेंड करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांचे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक सुनील केदार साहेबांनी कशा पद्धतीने उद्धवजीला शब्द दिलं होतं लोकसभेची जागा दिल्यानंतर, ही त्यामुळे ते पूर्णपणे त्यांचे वस्त्रहरण करत आहे, गावागावात त्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांना पूर्णपणे एक्सपोज करत आहे। त्यामुळे आपली गेलेली अब्रू वाचवण्यासाठी हा केविलवाणा प्रकार त्यांनी केलेला आहे। परंतु जनतेच्या लक्षात आलेलं आहे की हे महाविकास आघाडी लोकसभेमध्ये हात घेऊन होती, आता ते पायात पाय टंगडे टाकून एकमेकाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे। भास्कर जाधव यांनी जो व्हिडिओ भाषणात बोललेले आहे ते कृपया करून आपण आपल्या चॅनलवर दाखवा। जर ते आपण दाखवलं तर त्यांना पूर्णपणे त्यांचं वस्त्रहरण त्यांना एक्सपोज करण्याचं काम भास्कर जाधव साहेबांनी केलेलं आहे। दुसरं, त्यांनी सर्वात पहिले उद्धवजी यांना कन्व्हिन्स करावं। ते उद्धवजीकडे वारंवार गेले, उद्धवजींनी त्यांना दारातून बाहेर काढलं की मी तुम्हाला लोकसभेची जागा दिली, 32 मधून 1 सीट तुम्ही आम्हाला दिली, 31 सीट मध्ये आम्ही तुम्हाला मदत करत आहोत, आणि ती एक जागा देखील तुम्हाला आवडत नाही आहे त्यांना दिली। त्यांना खऱ्या अर्थाने मदत करायला पाहिजे होती, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला मदत करायला पाहिजे होती। स्वतः ज्या माणसाला काँग्रेसने लाथ मारून हाकललेला आहे आणि काँग्रेसमधून निष्कासित केलेला आहे, स्वतः सुनील केदार यांची पत्नी काँग्रेसची उमेदवार असताना ज्यांना टेनिसला साहेबांनी, ज्यांना मुकुल वासनिक साहेबांनी, ज्यांना काँग्रेस खडगे साहेबांनी पार्टीतून ज्यांची हकालपट्टी केलेली आहे, अशा व्यक्तीचे ते प्रचार करत आहेत। खरे आशिषजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।